नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्लेक्स नंबर्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.3 यातील क्वेश्चन नंबर 7, 8 आणि 9 हे शेवटचे 3 प्रश्न आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत। पहा, क्वेश्चन नंबर 7 येथे आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे, तर हा कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला पोलर फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा आहे। दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला पोलर फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा आहे। या कॉम्प्लेक्स नंबरचा आपल्याला जर पोलर फॉर्म करायचा असेल तर फॉर्म्युला कोणता आहे? आर ब्रॅकेटमध्ये कॉस थीटा प्लस आय साइन थीटा हे आपण पाहिलेलं आहे। पहा, यासाठी आपल्याला आर आणि थीटा या दोन व्हॅल्यू फाइंड आउट करावे लागतील, बरोबर आहे। दिलेला कॉम्प्लेक्स फॉर्म सर्वप्रथम आपल्याला ए प्लस बी आय या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा आहे, म्हणजे आपल्याला रिअल पार्ट आणि इमेजिनरी पार्ट सेपरेट करता येतील, म्हणजे ए आणि बीचे व्हॅल्यू आपल्याला मिळतील, बरोबर आहे। ए आणि बीचे व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या म्हणजे आरची व्हॅल्यू काढता येईल आणि थीटा आपल्याला फाइंड आउट करता येईल। पहा सोल्यूशन, पहा दिलेला कॉम्प्लेक्स नंबर z इक्वल टू i मायनस 1 अपॉन कॉस पाय बाय 3 म्हणजे 60 डिग्री प्लस आय साइन पाय बाय 3। पहा, कॉस पाय बाय 3 म्हणजे कॉस 60 डिग्री ही व्हॅल्यू असते हाफ आणि साइन पाय बाय 3 म्हणजे साइन 60 ही व्हॅल्यू आहे √3/2, बरोबर आहे। आता या व्हॅल्यू आपण इथे पुट करू, इक्वल टू i मायनस 1 अपॉन कॉस पाय बाय 3 म्हणजे 1/2 हे प्लस आय साइन पाय बाय 3, आय ॲज इट इज साइन पाय बाय 3 म्हणजे √3/2 इक्वल टू हे i मायनस 1 अपॉन इथे पण 2 आहेत, येथे पण 2 आहेत, दोघांचे डिनोमिनेटर सेम आहेत, बरोबर आहे। म्हणजे आपण न्यूमरेटरचे ॲडिशन करणार, म्हणजे 1 प्लस हे √3 आणि आय, बरोबर आहे। आय इंटू √3 म्हणजे आपण √3i लिहू शकतो आणि अपॉन 2। हे 2 आता वर जातील, बरोबर आहे, म्हणजे 2i मायनस 1 अपॉन हे 1 प्लस √3i। पहा, येथे डिनोमिनेटरमध्ये आय आहे, तो कॅन्सल करण्यासाठी आपण कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करतो, बरोबर आहे। म्हणजे हे 2i मायनस 1 अपॉन 1 प्लस √3i याचा कॉन्जुगेट त्याने मल्टिप्लाय करू, म्हणजे 1 मायनस येथे प्लस तर येथे मायनस होईल, √3i अपॉन 1 मायनस √3i। पहा, येथे पण आपण येथे 2 आणि अपॉन 2 याप्रमाणे आपण मल्टिप्लाय केलं तर प्रत्येक टर्मला 2 ने मल्टिप्लाय होईल, म्हणजे हे 2 कॅन्सल होतील, बरोबर आहे, हेच मिळणार आहे आपल्याला आणि हे 2 येथे येतील। आपण ॲडिशन केलेली आहे आणि 2 वर पाठवलेलं आहे, किंवा येथे 2 आणि 2 ज्याप्रमाणे कॉन्जुगेटने मल्टिप्लाय केलेलं आहे त्याप्रमाणे 2 आणि 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे हेच येणार आहे। वरचा मल्टिप्लिकेशन आणि खालचा मल्टिप्लिकेशन, हे 2i मायनस 1 आणि 1 मायनस √3i अपॉन या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे काय होईल, ए प्लस बी, ए मायनस बी या फॉर्ममध्ये आहे, ए स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर तो 1 होईल आणि मायनस बी स्क्वेअर, बी येथे √3i आहे त्याचा पण स्क्वेअर होईल, बरोबर आहे, इक्वल टू हे 2। आता या दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन करू, आयने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आणि मायनस 1ने पुन्हा हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आपण। आयने मल्टिप्लाय केल्यामुळे हे आय मायनस √3i इंटू आय स्क्वेअर होईल, बरोबर आहे। आता मायनस 1ने मल्टिप्लाय करू, मायनस 1 मायनस मायनस प्लस होईल √3i आणि अपॉन हे 1 मायनस √3चा स्क्वेअर फक्त 3 होईल आणि आयचा पण स्क्वेअर आहे, आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1। आता आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 येथे पुट केली आपण, येथे पण पुट करू, हे 2 इक्वल टू ही व्हॅल्यू झेडची आहे, बरोबर आहे। 2 ब्रॅकेटमध्ये आय हे मायनस √3 आणि आय स्क्वेअर म्हणजे हे √3i स्क्वेअरची व्हॅल्यू -1, बरोबर आहे, हे -1 आणि √3i
प्लस √3i अपॉन 1, हे मायनस मायनस प्लस होतील, 1 + 3 म्हणजे 4 होईल. ह्या 2ने हे 4 डिवाइड करू, हे 2 होईल. 2ने हे 4 कॅन्सल झालेले आहेत, इथे 2 आलेले आहेत, बरोबर आहे. हा i मायनस, हे मायनस प्लस होईल, प्लस √3, हा -1 आणि हे प्लस √3i अपॉन 2. आता पहा, येथे i नाही, येथे i नाही आहे, म्हणजे आपण एकत्र लिहिणार, जवळजवळ लिहू ह्या दोन टर्म. आणि येथे i आहे प्लस i, येथे पण i आहे प्लस √3i असं लिहू शकतो आपण. आणि अपॉन 2. आता आपण काय करू, सेपरेट करू, म्हणजे ज्यामध्ये i नाही आहे रिअल पार्ट सेपरेट करू आपण. √3 - 1, या दोन टर्मला i नाही, सेपरेट केला आपण, डिनोमिनेटर सेपरेट होईल. प्लस या दोन टर्ममध्ये i आहे, जर i कॉमन काढला आपण, i कॉमन काढल्यामुळे येथे 1 होईल, प्लस i कॉमन काढल्यामुळे फक्त √3 होतील, बरोबर आहे. आणि i आपण कॉमन काढला आणि हा डिनोमिनेटरचा 2 येथे येईल, बरोबर आहे. a + b या फॉर्ममध्ये झालेला आहे, हा रिअल पार्ट आणि हा इमेजनरी पार्ट, बरोबर आहे. ही आली व्हॅल्यू झेडची, बरोबर आहे. हेअर a = √3 - 1 अपॉन 2 and b = 1 + √3 अपॉन 2. i घ्यायचा नाही, बरोबर आहे. ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या म्हणजे आता आपल्याला आरची व्हॅल्यू काढता येईल, बरोबर आहे. r फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, स्क्वेअर रूटमध्ये a² + b². पहा पुढे लिहितो मी, तुम्ही एकाखाली एक लिहा. a² स्क्वेअर रूटमध्ये एचा स्क्वेअर म्हणजे √3 - 1 अपॉन 2 याचा स्क्वेअर होईल, √3 - 1 अपॉन 2 स्क्वेअर, हे प्लस साईन, आणि b² म्हणजे या टर्मचा स्क्वेअर होईल, 1 + √3 अपॉन 2 याचा स्क्वेअर. पहा इथे ॲडिशन आहे, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, येथे 2 आहेत, त्याला पण स्क्वेअर आहे, येथे पण 2 आहेत, त्याला स्क्वेअर आहेत, म्हणजे दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो, हे 2चा स्क्वेअर 4 होईल, आपण येथे घेणार, आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर, या ब्रॅकेटचा स्क्वेअर, म्हणजे √3 - 1 याचा स्क्वेअर होईल, आणि हे प्लस 1 + √3 याचा पण स्क्वेअर होईल, बरोबर आहे. a - b होल स्क्वेअर तो फॉर्म्युला अप्लाय करू, आणि a + b होल स्क्वेअर तो फॉर्म्युला इथे अप्लाय करू आपण. म्हणजे काय होईल पहा, इक्वल टू हे 4 ॲज इट इज, √3चा स्क्वेअर फक्त 3 होईल, बरोबर आहे. आणि -2 टाइम्स √3 होईल, आणि प्लस 1 होईल, आणि हे प्लस 1² 1 प्लस 2√3 आणि प्लस √3चा स्क्वेअर 3 होईल, अपॉन 4. आता हे कॅल्क्युलेशन पहा, ही टर्म मायनसमध्ये आहेत आणि ही प्लसमध्ये आहे, कॅन्सल होईल. 3 4 5 6 7 8 म्हणजे 8 अपॉन 4, 8 एवढं कॅल्क्युलेशन 8 येईल, आणि अपॉन 4 पहा, 8 अपॉन 4 म्हणजे काय होईल, 2 होतील. 8ला 4ने डिवाइड केलं 2 होईल. ही व्हॅल्यू आपल्याला कशाची मिळेल, आरची. r = √2. Therefore r = √2. आरची व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण. आता आपल्याला थीटा फाइंड आउट करायचा आहे. हे इरेज करतो मी, तुम्ही लिहून घ्या. आता आपण आरची व्हॅल्यू फाइंड आउट केली, आता आपल्याला थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. नाऊ थीटा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, tan इनव्हर्स b अपॉन ए, हे आपण सर्व आतापर्यंत पाहिलेलं आहे, बरोबर आहे. tan इनव्हर्स बीची व्हॅल्यू काय आहे पहा, बीची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे, 1 + √3 अपॉन 2, 1 + √3 अपॉन 2, आणि ही बीची व्हॅल्यू याला पुन्हा डिवाइड करायचं आपल्याला एच्या व्हॅल्यूने. एची व्हॅल्यू ही आहे √3 - 1 अपॉन 2, बरोबर आहे. येथे पण अपॉनमध्ये 2 आहेत, येथे अपॉनमध्ये 2 आहेत, हे कॅन्सल होतील,
म्हणजे काय होईल पहा, टॅन इनवर्स हे 1 + √3 किंवा √3 + 1 लिहिलं तरी चालेल आणि √3 - 1 हे राहणार आहे. बरोबर आहे. पहा एवढी व्हॅल्यू टॅन इनवर्सची आलेली आहे. आता ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येणार नाही, म्हणजे कॅल्क्युलेशन अजून करता येणार नाही. आपण असंच राहू देऊ. ही व्हॅल्यू थीटाची मिळेल आपल्याला. बरोबर आहे. आता आपल्याला पोलार फॉर्म माहिती आहे. नाऊ पोलार फॉर्म ऑफ झेड या दिलेला कॉम्प्लेक्स नंबरचा पोलार फॉर्म्युला r इंटू ब्रॅकेटमध्ये कॉस थीटा आणि प्लस I इंटू साईन थीटा. बरोबर आहे. आता व्हॅल्यू पुट करू. आरची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली, √2 आहे. हे √2 इथे आपण काय करणार, थीटाची व्हॅल्यू खूप मोठी आहे. बरोबर आहे. थीटाची व्हॅल्यू मोठी आहे, त्यामुळे आपण असंच लिहू, कॉस थीटा प्लस I साईन थीटा. येथे थीटाची व्हॅल्यू म्हणजे ही व्हॅल्यू. बरोबर आहे. पुढे आपण लिहिणार वेअर थीटा म्हणजे काय आहे, टॅन इनवर्स √3 + 1 अपॉन √3 - 1. पोलार फॉर्म याप्रमाणे आलेला आहे. येथे थीटाची व्हॅल्यू जर ही पुट केली आपण, तर पोलार फॉर्म आपण फाइंड आउट केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. येथे आपल्याला एक कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे. तर आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे त्या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्ज्युगेट आणि त्याचा पुन्हा कॉन्ज्युगेट घेतला आपण तर जो पूर्वीचा आपला म्हणजे बेसिक कॉम्प्लेक्स नंबर आहे तोच येतो. तो आपल्याला हे व्हेरीफाय करायचं आहे, येत आहे का आपल्याला चेक करायचं आहे. येथे पण दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा मल्टिप्लिकेशन घेतला आपण त्या कॉम्प्लेक्स नंबरच्या कॉन्ज्युगेट बरोबर, तर तो इक्वल असतो या कॉम्प्लेक्स नंबरचा आपण स्क्वेअर केला तर, म्हणजे मॉडमध्ये आपण त्याची व्हॅल्यू घेतली तर स्क्वेअर ते इक्वल येतात. पहा इथे आपण सॉल्व करू. सोल्युशन खूप सोपं आहे. पहा फक्त या झेडवर अशी हॉरिझॉन्टल लाईन आहे, म्हणजे कॉन्ज्युगेट घ्यायचं आहे आपल्याला. एक लक्षात राहू द्या, हा झेडवर जो बार आहे म्हणजे या झेडचा म्हणजे या कॉम्प्लेक्स नंबरचा आपल्याला कॉन्ज्युगेट घ्यायचा आहे. पहा दिलेलं काय आपल्याला, झेड दिलेला आहे. बरोबर आहे. कॉम्प्लेक्स नंबर काय दिलेला आहे, पहिल्याचा आन्सर लिहू आपण येथे आणि इथे दुसऱ्याचा आन्सर लिहू. पहा झेडची व्हॅल्यू आपल्याला 2 + 3I दिलेली आहे. आपल्याला कॉन्ज्युगेट फाइंड आउट करायचा आहे. देअरफॉर याचा कॉन्ज्युगेट म्हणजे हे साईन चेंज होईल, 2 प्लसचं मायनस होईल. पहा कॉन्ज्युगेट फाइंड आउट केला. पहा आता या झेड बारचा म्हणजे या झेडच्या कॉन्ज्युगेटचा पुन्हा कॉन्ज्युगेट म्हणजे आपण असं लिहिणार, याचाही पुन्हा कॉन्ज्युगेट घ्यायचा आपल्याला. याचा कॉन्ज्युगेट म्हणजे पुन्हा काय होईल, 2 + 3I हे पण साईन चेंज होईल. बरोबर आहे. याचा कॉन्ज्युगेट घेतला तर साईन चेंज झालं, पुन्हा याचा कॉन्ज्युगेट घेतला आपण तर पुन्हा साईन चेंज झालं, म्हणजे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू इक्वल आलेली आहे. बरोबर आहे. राईट साईड इक्वलच आलेले आहेत म्हणजे लेफ्ट साईड इक्वल असतील. देअरफॉर ही व्हॅल्यू म्हणजे झेडचा कॉन्ज्युगेट पुन्हा त्याचा कॉन्ज्युगेट घेतला आपण तर बेसिक जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तोच मिळतो आपल्याला. बरोबर आहे. हेन्स व्हेरीफाईड येथे लिहिणार आपण अशा प्रकारे व्हेरीफाय झालेला आहे. हेन्स व्हेरीफाईड. दिलेला कॉम्प्लेक्स नंबर त्याचा कॉन्ज्युगेट आणि पुन्हा त्याचा कॉन्ज्युगेट घेतला आपण तर पहिला जो बेसिक कॉम्प्लेक्स नंबर आहे तीच व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, म्हणजे हे व्हेरीफाय झालेलं आहे. पहा आता येथे काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे. बरोबर आहे. याचा आन्सर कसं लिहिणार आपण, कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे 2 + 3I हा कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे आपल्याला. बरोबर आहे. आपल्याला यावरून याचा कॉन्ज्युगेट काढू आपण, 2 - 3I होईल. कॉन्ज्युगेट म्हणजे फक्त साईन चेंज होईल. बरोबर आहे. आता दोघांचा मल्टिप्लिकेशन घ्यायचं आपल्याला. नाऊ ही लेफ्ट हँड साईड आहे, याचा मल्टिप्लिकेशन घेतला आपण दोघांचा. झेड म्हणजे 2 + 3I आणि हे इंटू झेड बार म्हणजे झेडचा कॉन्ज्युगेट 2 - 3I या दोघांचा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. म्हणजे काय करावं लागेल, या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. 2ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, नंतर 3I पुन्हा हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा. पहा म्हणजे 2ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, 2 × 2 4 होतील. 2 आणि 3 म्हणजे -6I होईल. आता 3I ने मल्टिप्लाय करू म्हणजे 6I होईल, प्लस मायनस मायनस होईल. 3 × 3 9 होतील आणि I × I स्क्वेअर होईल.
आता आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 असते, बरोबर आहे. ती पुट करू. हे 4 +6i -6i इथे कॅन्सल होतील. हे कॅन्सल केले तरी चालेल. हे -9 आणि आय स्क्वेअर म्हणजे -1 म्हणजे हे काय होईल 4 -9 म्हणजे ही व्हॅल्यू मिळते 13, बरोबर आहे. ही व्हॅल्यू 13 मिळत आहे आपल्याला. देअरफॉर ही व्हॅल्यू काढली आपण z × z बार 13 मिळत आहे. RHS काय मिळते पाहू आपण आता. मॉड ऑफ z स्क्वेअर. आता मॉड ऑफ z स्क्वेअर ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. z म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. आपल्याला मॉड ऑफ z हा फॉर्म्युला माहिती आहे. मॉड ऑफ z म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये a² + b², बरोबर आहे. हा फॉर्म्युला आहे. आता ए आणि बीच्या व्हॅल्यू कोणत्या घेणार आपण. z हा आहे म्हणजे इथे एची व्हॅल्यू किती आहे. a = 2 आहे आणि b = 3 आहे, बरोबर आहे. व्हॅल्यू पुट करू. 2² आणि +3² होईल म्हणजे काय होईल 2चा स्क्वेअर 4 3चा स्क्वेअर 9 म्हणजे 13 होईल. स्क्वेअर रूटमध्ये 13, बरोबर आहे. मॉड ऑफ झेडची व्हॅल्यू आपल्याला √13 मिळत आहे. याचा स्क्वेअर केला आपण तर हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल, बरोबर आहे. देअरफॉर मॉड ऑफ झेड आणि स्क्वेअर घेतला आपण तर √13 त्याचा स्क्वेअर केला तर फक्त 13 होईल, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू मिळत आहे 13 म्हणजे LHS ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली 13 आणि RHS ही पण व्हॅल्यू मिळाली 13 म्हणजे LHS = RHS, बरोबर आहे. फ्रॉम 1 and 2 इथे लिहिणार फ्रॉम 1 and 2 ही साईड इक्वल आहे या साईडला म्हणजे z × z हेन्स व्हेरीफाईड. पुढे आपण काय लिहिणार हेन्स व्हेरीफाईड. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. एक कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला दिलेला आहे त्यावरून आपण त्याचा कॉन्जुगेट काढलेला आहे. नंतर दोघांचा मल्टिप्लिकेशन घेतलेला आहे. फक्त मॉड ऑफ झेड हा फॉर्म्युला आपण यापूर्वी पाहिलेला आहे. मॉड ऑफ झेड म्हणजे काय स्क्वेअर रूटमध्ये a² + b² हा फॉर्म्युला आणि येथे a म्हणजे काय रिअल पार्ट आणि b म्हणजे इमेजिनरी पार्ट. क्वेश्चन नंबर 8 मधील फर्स्ट आणि सेकंड झाले. आता आपण थर्ड आणि फोर्थ सॉल्व करू. क्वेश्चन नंबर 8 येथे आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे आणि हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा आपण कॉन्जुगेट घेतला आणि दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला रिअल नंबर मिळत आहे. हे व्हेरीफाय होईल का चेक करू आपण. सोल्युशन. आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे 2 + 3 आहे, बरोबर आहे. आपण कॉन्जुगेट याचा काढू. या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट म्हणजे हे साईन चेंज होईल 2 - 3 आहे, बरोबर आहे. आता ही ॲडिशन घेऊ आपण झेड प्लस झेडचा कॉन्जुगेट. ही ॲडिशन किती होईल म्हणजे दोघांची ॲडिशन हे 2 + 3i आणि प्लस हे 2 - 3i, बरोबर आहे. प्लस असल्यामुळे आपण ब्रॅकेट केलेलं नाही आहे. इक्वल टू हे -3i + 3i कॅन्सल होतील. 2 + 2 म्हणजे 4 होईल. दोघांची ॲडिशन केली तर एक नंबर मिळत आहे आपल्याला. नंबर म्हणजे काय हा रिअल नंबर आहे. व्हिच इज अ रिअल नंबर. 4 हा रिअल नंबर आहे. व्हिच इज अ रिअल नंबर. त्यामुळे हेन्स व्हेरीफाईड. अशा प्रकारे व्हेरीफाय झालेला आहे, बरोबर आहे. हेन्स व्हेरीफाईड. क्वेश्चन नंबर 4 z - झेडचा कॉन्जुगेट ही व्हॅल्यू 6i मिळणार आहे. व्हेरीफाय करू आपण. सोल्युशन. दिलेला कॉम्प्लेक्स नंबर z = 2 + 3i, बरोबर आहे. आता याचा कॉन्जुगेट काढू आपण म्हणजे देअरफॉर झेडचा कॉन्जुगेट काय होईल साईन चेंज होईल 2 - 3i होईल. आता दोघांची सबट्रॅक्शन घेऊ. z ही सबट्रॅक्शन 2 + 3i ही झेडची व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. मायनस करायचं आहे मायनस आहे म्हणून आपण ब्रॅकेट करू येथे कारण दोन टर्म आहेत 2 - 3i. आता हे मायनस साईनने ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. 2 + 3i हे -2 होतील मायनस +3i होतील, बरोबर आहे. हे -2 आणि +2 कॅन्सल होतील. 3i म्हणजे 6i, बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू किती मिळते आपल्याला 6i. इथे आपण असं लिहू शकतो LHS
ही LHS घेतली आपण, बरोबर आहे. सॉल्व करत करत आपल्याला ही RHS मिळाली, ही LHS ही RHS, बरोबर आहे. हेन्स व्हेरीफाईड, अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. हेन्स व्हेरीफाईड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. यामध्ये पण 4 सब क्वेश्चन्स आहेत. त्यापैकी पहिला सब क्वेश्चन आपण लिहून घेतलेला आहे. पहा येथे आपल्याला 2 कॉम्प्लेक्स नंबर दिलेले आहेत. पहा येथे आपल्याला 2 कॉम्प्लेक्स नंबर दिलेले आहेत आणि यावरून आपल्याला हे व्हेरीफाय करायचं आहे. पहा हे व्हेरीफाय करू आपण. सोल्युशन Z1ची व्हॅल्यू दिलेली आहे 1+i, बरोबर आहे. आपल्याला Z1चा कॉन्जुगेट लागणार आहे, ती व्हॅल्यू काढून घेऊ आपण. देअरफॉर Z1चा कॉन्जुगेट म्हणजे हे साईन चेंज होईल, बरोबर आहे. पहा Z2 हा दुसरा कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे. पहा दुसरा कॉम्प्लेक्स नंबर Z2 आहे 2 - 3i. आपल्याला Z2चा कॉन्जुगेट पाहिजे, आपण व्हॅल्यू काढून घेऊ. मायनसचं प्लस होईल. प्रथम ही ॲडिशन करून घेऊ आपण. Z1 + Z2, ही ॲडिशन किती होणार आहे? Z1ची व्हॅल्यू 1+i आणि प्लस करणार आपण 2 - 3i, बरोबर आहे. Z1 आणि Z2च्या व्हॅल्यू आपण ॲड केल्या तर आता हे काय होईल पहा. 2 + 1 3 होतील, -3i + i म्हणजे -2i होईल. ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला, बरोबर आहे. परंतु आपल्याला ही व्हॅल्यू पाहिजे का? नाही, आपल्याला याचा कॉन्जुगेट पाहिजे. म्हणजे या ॲडिशनचा आपल्याला कॉन्जुगेट घ्यायचा आहे, बरोबर आहे. ॲडिशन एवढी आलेली आहे. देअरफॉर Z1 + Z2 या ॲडिशनचा आपण कॉन्जुगेट घेतला. ॲडिशन एवढी आहे, याचा कॉन्जुगेट 3 + 2i होईल. फक्त साईन चेंज करायचं आपल्याला, बरोबर आहे. येथे जर बार दिला तर इथे फक्त आपण साईन चेंज केलेला आहे. ही व्हॅल्यू मिळाली सपोज 1 नंबर. आता ही व्हॅल्यू फाइंड आउट करू. नाऊ Z1चा कॉन्जुगेट प्लस Z2चा कॉन्जुगेट. Z1चा कॉन्जुगेट हा आहे 1 - i प्लस करणार Z2चा कॉन्जुगेट 2 + 3i. ही व्हॅल्यू किती होणार आहे? 1 + 2 3 होतील, 3i - i म्हणजे +2i. 3 + 2i 3 + 2i व्हॅल्यू सारखीच मिळाली आहे, बरोबर आहे. सपोज हे 2 नंबर. 1 आणि 2 वरून आपण काय लिहू शकतो? ही व्हॅल्यू या व्हॅल्यूला इक्वल आहे. देअरफॉर Z1 + Z2 याचा आपण कॉन्जुगेट घेतला तर तो Z1 + Z2 येथे लिहिणार फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2. हे प्रूफ झालेलं आहे कारण व्हॅल्यू आपल्याला सारखे मिळत आहेत, बरोबर आहे. हेन्स व्हेरीफाईड येथे लिहिणार आपण. हेन्स व्हेरीफाईड. नेक्स्ट 9 मधील सेकंड फक्त येथे सबट्रॅक्शन आहे. पहिल्या प्रॉब्लेममध्ये ॲडिशन होती, येथे सबट्रॅक्शन आहे. प्रोसेस तीच करायची आपल्याला. Z1ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 1+i. याचा कॉन्जुगेट आपल्याला लागणार आहे, त्यामुळे ती व्हॅल्यू काढून घेऊ. देअरफॉर Z1चा कॉन्जुगेट साईन चेंज होईल, 1+iचं 1 - i होईल. Z2ची पण व्हॅल्यू दिलेली आहे. Z2ची व्हॅल्यू आहे 2 - 3i. देअरफॉर Z2चा कॉन्जुगेट साईन चेंज होईल, 2 + 3i होईल. आता ही सबट्रॅक्शन करून घेऊ आपण, नंतर आपण कॉन्जुगेट घेऊ. Z1 - Z2. Z1ची व्हॅल्यू ही आहे 1+i. मायनस करायचं आहे Z2ची व्हॅल्यू. 2 टर्म असल्यामुळे इथे ब्रॅकेट करू आपण. मायनसने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. मायनस प्लस होतील. येथे i नाही, येथे i नाही, दोघांची आपण सबट्रॅक्शन घेऊ. -2 + 1 म्हणजे -1, 3i + i म्हणजे 4i. ही व्हॅल्यू मिळत आहे आपल्याला. Z1 - Z2, बरोबर आहे. परंतु ही व्हॅल्यू पाहिजे का आपल्याला? नाही, याचा आपल्याला कॉन्जुगेट पाहिजे. म्हणजे या व्हॅल्यूचा आपण कॉन्जुगेट घेऊ. देअरफॉर या व्हॅल्यूचा कॉन्जुगेट म्हणजे पूर्ण या सबट्रॅक्शनचा कॉन्जुगेट म्हणजे हे साईन चेंज होईल. फक्त हे करायचं आपल्याला.
हे नाही करायचं, मधलं साईन चेंज करायचं. म्हणजे हे -1 प्लसचं मायनस होईल 4i. ही LHS. Z1चा कॉन्जुगेट आणि Z2चा कॉन्जुगेट आपण फाइंड आउट केलेले आहेत. दोघांची सबट्रॅक्शन घेऊ. Z1 मायनस Z2. Z1 कॉन्जुगेट व्हॅल्यू आहे 1 - i. मायनस करणार Z2चा कॉन्जुगेट 2 + 3i. Z1 मधून आपल्याला Z2 मायनस करायचा आहे. Z1ची व्हॅल्यू आपण ॲज इट इज लिहिलेली आहे, परंतु मायनस करून ब्रॅकेट केलेला आहे, कारण दोन्ही टर्म आपल्याला मायनस करायचे आहेत. त्यामुळे इथे आपण मायनस करून ब्रॅकेट लिहिलेला आहे. मायनसने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. 1 - i -2 - 3i होतील. बरोबर आहे. 1 - 2 म्हणजे -1 होईल. -i - 3i म्हणजे -4i होईल. देअरफोर हे सपोज 2 नंबर. दोन्ही साईडचे आपण व्हॅल्यू काढलेले आहेत. या साईडची व्हॅल्यू ही मिळत आहे आणि या साईडची व्हॅल्यू आपल्याला ही मिळत आहे. दोन्ही पण व्हॅल्यू सारखे आलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे आपण काय म्हणणार, ही व्हॅल्यू या व्हॅल्यूला इक्वल आहे. देअरफोर Z1 - Z2 या सबट्रॅक्शनचा आपण कॉन्जुगेट घेतला तर इक्वल आहे Z1चा कॉन्जुगेट -Z2चा कॉन्जुगेट. येथे लिहिणार फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 व्हेरीफाय झालेला आहे. हेन्स व्हेरीफाईड. अशा प्रकारे व्हेरीफाय झालेला आहे. नेक्स्ट 9 मधील थर्ड येथे मल्टिप्लिकेशन आहे. सोल्युशन. Z1ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 1 + i आणि Z2ची व्हॅल्यू दिलेली आहे 2 - 3i. आपल्याला Z1चा कॉन्जुगेट पाहिजे आणि Z2चा पण कॉन्जुगेट पाहिजे. त्यामुळे आपण कॉन्जुगेट काढून घेऊ. म्हणजे साईन चेंज होईल. येथे पण Z2चा कॉन्जुगेट म्हणजे Z2ला बार करायचा आपल्याला. हॉरिझॉन्टल लाईन द्यायची डोक्यावर आणि हे 2 हे मायनसचं प्लस होईल 3i. आता आपण काय करायचं आहे, या दोघांचा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. Z1 आणि Z2चा मल्टिप्लिकेशन आणि नंतर कॉन्जुगेट घ्यायचा आपल्याला. आधी मल्टिप्लिकेशन घ्यायचं आपल्याला. Z1 आणि Z2 हे दोघांचा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण आणि नंतर यांचा कॉन्जुगेट घेऊ. Z1 म्हणजे 1 + i आणि Z2 म्हणजे 2 - 3i. 2 ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन करू आपण. 1ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू 2 - 3i होईल. आयने मल्टिप्लाय करू म्हणजे प्लस 2i - 3i² होईल. बरोबर आहे. 2 - 3i + 2i या दोघांची सबट्रॅक्शन -i होईल. बरोबर आहे. आणि हे -3 आणि i² म्हणजे -1. बरोबर आहे. हे 2 हे -i +3 होतील. 2 + 3 म्हणजे 5 होतील. 5 - i. 5 - i ही व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला Z1 आणि Z2चा मल्टिप्लिकेशन. परंतु आपल्याला या मल्टिप्लिकेशनचा कॉन्जुगेट पाहिजे. म्हणजे आपण हे साईन चेंज करू आता. देअरफोर Z1 × Z2 याचा कॉन्जुगेट घेतला आपण तर व्हॅल्यू काय होईल, हे मायनसचं प्लस होईल. सपोज 1 नंबर म्हणजे लेफ्ट साईडला व्हॅल्यू आपल्याला ही मिळत आहे. बरोबर आहे. आता RHSची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू. Z1चा कॉन्जुगेट ही व्हॅल्यू आहे आपल्याकडे आणि Z2चा कॉन्जुगेट ही पण व्हॅल्यू आहे. दोघांचा मल्टिप्लिकेशन. Z1चा कॉन्जुगेट 1 - i. 2 टर्म असल्यामुळे ब्रॅकेट करायचा आपल्याला आणि Z2चा कॉन्जुगेट 2 + 3i. हा मल्टिप्लिकेशन आपण किती येतो चेक करू. 1ने मल्टिप्लाय करू हा ब्रॅकेट आणि नंतर -iने पुन्हा हाच ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा आहे. 1ने या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करू म्हणजे 2 + 3i होईल. मायनसने -iने मल्टिप्लाय केल्यावर -2i होतील. मायनस प्लस मायनस i × i² म्हणजे 3i² होईल. i² म्हणजे -1. व्हॅल्यू पुट करू. +3i - 2i म्हणजे +i होईल. दोघांची सबट्रॅक्शन +i हे -3 आणि i² म्हणजे -1. व्हॅल्यू पुट करू.
हे 2 प्लस आय मायनस मायनस प्लस होतील, हे 3 आणि 2 5 होतील प्लस आय, बरोबर आहे. सॉरी, इथे कॉन्जुगेट आहे. ही LHS, ही RHS, दोन्ही व्हॅल्यू इक्वल आलेले आहेत, म्हणजे हे व्हेरीफाय झालेलं आहे. Z1 इंटू Z2 याचा कॉन्जुगेट इक्वल आहे, हेन्स व्हेरीफाईड फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 येथे लिहिणार, हेन्स व्हेरीफाईड. हे इक्वल आहे, येथे आपल्याला व्हॅल्यू इक्वल मिळत असल्यामुळे इक्वल आहे या दोन्ही साईड हे आपण व्हेरीफाय केलेलं आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 9 मधील 4th, येथे आपल्याला डिव्हिजन आहे. पहा सोल्युशन कसं लिहिणार आपण. आपल्याला Z1 आणि Z2च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. Z1ची व्हॅल्यू आहे 1 प्लस आय, बरोबर आहे. आपल्याला कॉन्जुगेट पाहिजेत Z1चे आणि Z2चे, हे कॉन्जुगेट काढून घेऊ आपण. Z1चा कॉन्जुगेट म्हणजे 1 मायनस आय होईल. पहा आपल्याला Z2ची व्हॅल्यू दिलेली आहे 2 प्लस, पहा Z2ची व्हॅल्यू आहे 2 मायनस 3 आय. Z2चा कॉन्जुगेट काढून घेऊ आपण, मायनसचं प्लस होईल. आता Z1 आणि Z2चा आपण डिव्हिजन घ्यायचा आणि नंतर कॉन्जुगेट घ्यायचा. Z1 आणि Z2चा आपण डिव्हिजन घेऊ आधी. नाऊ Z1 अपॉन Z2 कॉन्जुगेट नंतर घेऊ आपण. Z1ची व्हॅल्यू 1 प्लस आय आणि Z2ची व्हॅल्यू 2 मायनस 3 आय. पहा इथे डिनोमिनेटरमध्ये आय आहे, तो कॅन्सल करण्यासाठी आपण कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करतो, बरोबर आहे. म्हणजे 1 प्लस आय अपॉन हे 2 मायनस 3 आय, येथे काय करणार कॉन्जुगेटने मल्टिप्लाय, म्हणजे 2 प्लस 3 आयने मल्टिप्लाय करणार आपण दोन्ही टर्मला. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला आपण 2 प्लस 3 आयने मल्टिप्लाय केलेला आहे. पहा आता वरचा मल्टिप्लिकेशन आणि हा खालचा मल्टिप्लिकेशन करायचा आपल्याला. खाली a मायनस बी ए प्लस बी आहे, हे लक्षात राहू द्या. पहा 1ने मल्टिप्लाय करू म्हणजे 2 प्लस 3 आय होतील आणि आयने मल्टिप्लाय करू प्लस 2 आय आणि हे प्लस 3 आय स्क्वेअर होईल. पहा इथे आय इंटू आय स्क्वेअर होईल अपॉन पहा ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे ए म्हणजे इथे 2 आहे आणि बी म्हणजे 3 आय आहे. ए स्क्वेअर म्हणजे 4 मायनस बी स्क्वेअर, 3चा स्क्वेअर 9 आणि इंटू आय स्क्वेअर, बरोबर आहे. 3चा पण स्क्वेअर होईल, आयचा पण स्क्वेअर होईल. पहा इक्वल टू हे 3 आय 2 आय 5 आय होतील, 2 प्लस 5 आय. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 पुट केली तर हे -3 होतील. हे 4 आय स्क्वेअरची -1 व्हॅल्यू पुट केली आपण तर हे +9 होतील. +9 + 4 म्हणजे +13 होतील. हे पूर्ण कॅल्क्युलेशन 13 येईल, बरोबर आहे. देअरफॉर Z1 अपॉन Z2ची व्हॅल्यू आहे ही Z1 अपॉन Z2 इक्वल टू काय मिळत आहे -3 + 2 म्हणजे -1 होईल प्लस 5i अपॉन 13 प्लस 5i अपॉन 13. पहा Z1 आणि Z2 यांचा डिव्हिजन आपल्याला हा मिळत आहे, परंतु आपल्याला काय पाहिजे डिव्हिजन नको, आपल्याला कॉन्जुगेट पाहिजे. याचा कॉन्जुगेट घेण्यासाठी आपल्याला येथे प्लस साईन सेपरेट करावं लागेल, बरोबर आहे. म्हणजे रिअल पार्ट आणि इमेजनरी पार्ट सेपरेट केले तर याचा आपल्याला कॉन्जुगेट घेता येईल. देअरफॉर म्हणजे आपण असं लिहू शकतो Z1 अपॉन Z2 हे -1 हे 13 आपण सेपरेट करू, हे प्लस साईनने सेपरेट होतील. पहा येथे डिनॉमिनेटर आपण सेपरेट केलेला आहे, म्हणजे आता येथे कॉन्जुगेट घेतला तर हे मायनस होईल, बरोबर आहे. याचा कॉन्जुगेट या व्हॅल्यूचा कॉन्जुगेट म्हणजे येथे आपण असा हॉरिझॉन्टल लाईन करणार, बरोबर आहे. ही व्हॅल्यू आपल्याला काढायची. एवढी आधी व्हॅल्यू काढली आपण ती एवढी आली, परंतु या व्हॅल्यूचा कॉन्जुगेट म्हणजे आपल्याला हे साईन चेंज करायचं आहे. पहा मधलं साईन चेंज करायचं, हे सुरुवातीचं नाही चेंज करायचं कॉन्जुगेट घेण्यासाठी. पहा यालाच आपण असं लिहू शकतो -1 -5i
यालाच आपल्याला असंही लिहिता येईल, हे -1 हे -5y आणि एकच डिनॉमिनेटर, देअरफोर Z1/Z2 याचा कॉन्जुगेट, या डिव्हिजनचा कॉन्जुगेट घेतला आपण, एवढा मिळतो आहे, सपोज 1 नंबर. आता या दोघांचा आपल्याला डिव्हिजन घ्यायचा आहे. 9 Z1चा कॉन्जुगेट आणि Z2चा कॉन्जुगेट त्या व्हॅल्यू आपल्याकडे आहेत. आपण डिव्हिजन घेऊ. Z1चा कॉन्जुगेट अपॉन Z2चा कॉन्जुगेट. Z1चा कॉन्जुगेट 1 - I अपॉन 2 + 3i. येथे पण डिनॉमिनेटरमध्ये I आहे, तो कॅन्सल करण्यासाठी आपण कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करू. म्हणजे काय होईल इक्वल टू 1 - I अपॉन हे 2 + 3i याचा कॉन्जुगेट 2 - 3i, 2 - 3i ने मल्टिप्लाय करू, 2 - 3i बरोबर आहे. म्हणजे आता हा वरचा मल्टिप्लिकेशन करायचा आणि खालचा मल्टिप्लिकेशन. आता 1 ने मल्टिप्लाय करू म्हणजे 2 - 3i होतील आणि -i ने मल्टिप्लाय करू -2i प्लस 3i² होईल अपॉन a - b. a - b a + b म्हणजे a² - b², 4 - 9i² होईल बरोबर आहे. 3चा पण स्क्वेअर 9 आणि आयचा पण स्क्वेअर, एचा स्क्वेअर 4 आणि बी म्हणजे इथे 3i आहे, 3iचा स्क्वेअर केला आपण म्हणजे 3चा स्क्वेअर 9 आणि आयचा पण स्क्वेअर. पुढे लिहितो मी, आता स्पेस नाही आपल्याला. येथे लिहितो मी आता i² ची व्हॅल्यू -1 पुट करू. हे 2 इक्वल टू 2, हे -3i -2i म्हणजे -5i होतील, -5i आणि i² म्हणजे -1 म्हणजे हे -3 होतील आणि अपॉन हे 4 - 9 आणि हे -1. हे 4 - 9 i² म्हणजे -1, इथे पुट केले तर -9 इंटू -1 म्हणजे +9 होतील आणि हे +4 म्हणजे 13 होईल. पूर्ण हे कॅल्क्युलेशन 13 येणार आहे. पुढे रिझन लिहायचं, i² ची व्हॅल्यू -1 बरोबर आहे. सिन्स i² इक्वल टू -1 समोर रिझन लिहा. आपण 1 मध्ये याप्रमाणे दाखवलेलं आहे. -3 + 2 म्हणजे काय होईल -1, हे -5i अपॉन 13, सपोज हे 2 नंबर. ही व्हॅल्यू कशाची मिळाली आपल्याला, Z1चा कॉन्जुगेट अपॉन Z2चा कॉन्जुगेट बरोबर आहे. इथे लिहितो मी आता, देअरफोर Z1चा कॉन्जुगेट अपॉन Z2चा कॉन्जुगेट ही व्हॅल्यू मिळत आहे. दोन्ही व्हॅल्यू सारख्या मिळाल्या बरोबर आहे. म्हणजे या दोन साईड इक्वल आहेत, व्हेरीफाय झालेलं आहेत. पुढे लिहा फ्रॉम 1 and 2 दिलेला प्रॉब्लेम व्हेरीफाय झालेला आहे. Z1 अपॉन Z2 याचा आपण कॉन्जुगेट घेतला तर इक्वल आहे Z1चा कॉन्जुगेट अपॉन Z2चा कॉन्जुगेट, हेन्स व्हेरीफाईड. पुढे लिहा हेन्स व्हेरीफाईड. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.